देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाच्या पताकाधारी स्वार अश्व बलराजाचं विधिवत पूजन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केल्यानंतर तो देहूकडे रवाना झाला। देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाच्या पताकाधारी स्वार अश्व बलराजचं विधिवत पूजन जनसेवेचे मार्गदर्शक डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी करून तो देहूकडे रवाना झाला। अश्व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देवाचा आणि पताकाधारी स्वार असे दोन अश्व असतात। यापैकी पताकाधारी स्वाराचा अश्व देण्याची प्रथा गेल्या 41 वर्षांपासून स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरू केली असून ती परंपरा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील पुढे चालवत आहेत। ही प्रथा आणि अश्वाबद्दल बोलताना धवलसिंह म्हणाले की 41 वर्षांपूर्वी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अश्व अचानक आजारी पडला। संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे एक अश्व कायमस्वरूपी देण्याची मागणी केली। ती त्यांनी मान्य केली। ती परंपरा आजही जपली आहे। सोमवारी 6 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचा पताकाधारी अश्व बलराजचं पूजन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केलं। पालखी सोहळ्यात मानाचा अश्व बलराजच्या वर्षभर समतोल खुराकाबरोबर व्यायामाची काळजी घ्यावी लागते। पालखी सोहळ्यात चालणारा रिंगणात धावणारा अश्व असल्यामुळं कुणाला इजा होऊ नये ही खबरदारी घेऊन महिनाभर अगोदर 2-2 तास गहुडदौडीचा सराव केला जातो। 5 वर्षे वयाचा बलराज अश्व हा उदयपूर राजघराण्यातील जातिवंत अश्वाचा अबालक नातू असून त्याचं हे सोहळ्यातील 3रं वर्ष आहे। तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं देहूहून प्रस्थान होणार असल्यानं सोमवारी 6 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता धवलनगर येथील प्रतापगडावर बलराजाचं विधिवत पूजन करून त्याला रवाना करण्यात आलं। त्यासोबत अनुभवी अश्वस्वार वैभव गायकवाड हे गेले आहेत। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, भोजराज माने, गिरधणीचे माजी सरपंच विजय माने, हरिभाऊ माने, चंद्रकांत कोळेकर, दीपक पिंजारी, ज्योती कुंभार आदींची उपस्थिती होती। हा आमच्यासाठी असतो, कारण तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये अश्वाच्या माध्यमातून एक सेवा आमच्या कुटुंबात पण घडते। तुकाराम महाराजांची एक पालखीचं रिंगण हे अकलूजमध्ये दरवर्षी होतं आणि बलराज हा अश्व आणि आत्तापर्यंत अनेक वाऱ्या तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये केलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रिंगण सोहळासुद्धा हा बलराज घोडा पार पाडतो। बलराज हा मारवाड जातीचा घोडा आहे आणि अतिशय शुभलक्षणी हा बलराज घोडा तुकाराम महाराजांची सेवेसाठी आपण वापरतो। बलराजला लहानपणापासूनच ट्रेनिंग दरवर्षी दिलं जातं। म्हणजे पालखीच्या आधी विशेषतः 6 महिन्यांपासून त्याचा खुराक आणि ट्रेनिंग सुरू होऊन जातो। त्यामुळे आपण पाहतो की पालखीमध्ये लात मारणं किंवा कोणाला चावणं असं कधी आजपर्यंत या घोड्याने केलं नाही। जातिवंत असा हा घोडा असल्यामुळे, शुभलक्षणी असल्यामुळे त्याचे लक्षणीही त्याच्या वारीच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला